चला तर बघूया तुमचा कर्म काय म्हणतोय. असं दिसतंय की हे नक्कीच पास्ट लाईफमधून तुमची जी पण सिच्युएशन आहे ती पास्ट लाईफमधून आलेली आहे. आणि काहीतरी असं झालेलं आहे, असं घडलेलं आहे की तुम्ही खुश नाही आहात, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळत आहे, तुम्ही आनंदी नाही आहात. मे बी तुमच्या लाईफमध्ये प्लेफुलनेस संपला आहे. तुमची क्रिएटिव्हिटी असं वाटतं आहे की तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, नुसतं बसून राहायचं आहे. सगळा उत्साह जसा विरून गेला आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा होता, पण नकारात्मक आहे. काहीच आवडत नाही आहे, काहीच चांगलं वाटत नाही आहे, एकटं बसून राहावं असं वाटतं आहे. कोणत्या विचारात काय चाललं आहे काहीही समजत नाही आहे. हे पास्ट लाईफमधून आलेला इश्यू आहे. हे तुम्ही आणि कोणाशी तरी तुमचं जमत नाही आहे, जुळत नाही आहे, क्लॅशेस होत आहेत. आणि म्हणून कारण तो व्यक्ती जवळचा असू शकतो, त्यामुळे तो जास्त हर्ट करतो आहे असं पण होऊ शकतं. आणि ह्याच्यातून सुटका जर हवी असेल, ही सिच्युएशन जर तुमची आहे, तर तुम्हाला फॉरगिवनेस करायला लागेल. फॉरगिवनेस द्यायची पण आहे आणि फॉरगिवनेस मागायची पण आहे. आणि हे तुम्ही मनातल्या मनात पण करू शकता. ठीक आहे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे जमणार आहे का. नाही तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की त्याचा व्हिडिओ बनवून द्या, तर मी नक्की करेल. ठीक आहे.